बोला बोला। आप इधर आ जाओ मैडम, पीछे हो थोड़ा सा। शिवाजी जी आप इधर आ जाओ, अरे इधर की साइड आ जाओ ना, थोड़ा पीछे हो शिवाजी जी। यामध्ये निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण प्रलंबित शिवाजी मोबाईल आ रहा है आपका। सुनावण्या घेतल्या, आमदारांची संख्या मोजली, या प्रश्नावरती पुनर्विचार केला जाऊ शकतो। पुन्हा एकदा जर विचार करायचा असेल तर 7 न्यायाधीशांच्या खंडपीठात नक्की आजचं जे संपूर्ण युक्तिवाद होता हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता, बरोबर ना? आम्ही ऐकत होतो, तुम्ही ऐकत होता, तुम्ही पाहिला असेल की या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे त्या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला। याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला, अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील, आणि कोर्टसुद्धा मला असं वाटलं आज की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं की आम्ही जे सांगतोय, आम्ही जे बोलतोय की आमच्यावर अन्याय झाला आहे। आता पुढली सुनावणी मंगळवारी। सर, पण या अन्यायामध्ये तुम्हाला काय वाटतं की साधारणपणे निवडणूक आयोगाची चूक जास्त मोठी आहे की नाही, निवडणूक आयोगाने शेण खाल्लेलंच आहे आणि त्या शेणाची किंमत सकाळी मी आकडा सांगितला किती 1000 कोटीचा आहे। हा भ्रष्टाचार आहे फार मोठा, देशाच्या संविधानावरती हात ठेवून केलेला हा भ्रष्टाचार आहे। कपिल सिब्बल म्हणले की निवडणूक आयोगाला एका मार्गावरून जायचं होतं, तो मार्ग तयार केला, निवडणूक आयोग त्या मार्गावरून गेलं, परंतु तो मार्ग पूर्ण इलिगल होता आणि तो अधिकारच नव्हता। मी तेच म्हणतोय की पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला, त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना। निवडणूक आयोगाने भाजपच्या पहिले मुख्यमंत्री बनवला गेला, त्यानंतर मग बहुमत स्थापन करायला लावलं, अशा प्रकारचं बघा, निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरवलेला होता। निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता, तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले, निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो। आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अगोदर लागणं अपेक्षित होतं, त्यानंतर नक्कीच जोपर्यंत फुटीचा किंवा आमदार अपात्रतेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही असा निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं, घटनेनुसार आणि कायद्यानुसार। लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे असं कोर्टाला सिब्बल म्हणाले आणि मग कोर्टही म्हणाला की सामूहिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची। नक्कीच कपिल सिब्बल साहेबांनी काही उदाहरणं दिली की या लोकशाहीच्या रक्षणाबाबत जे सत्ताधारी पक्ष असतात ते सुद्धा अनेकदा पक्षपाती व त्यांच्या सोयीचे निर्णय घेतात, त्याच्यामुळे यापुढे ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावरती असायला पाहिजे लोकशाहीच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी। नक्की त्यांनी दिलेलं आहे की ईडी आणि सीबीआयचा वापर करून कशा आमदारांना आपल्याकडे वळवण्यात आलं आणि बहुमताच्या दिशेनं त्यांची गाडी वळवली, यावर सुद्धा कपिल सिब्बल साहेबांनी फार उत्तम युक्तिवाद केला। आणि तुमचा विजय होईल म्हणून तुम्हाला किती खात्री आता? असं आहे की जिथे धर्म तिथे विजय असं सुप्रीम कोर्टाच्या शिरोभागी लिहिलेलं आहे, जिथे धर्म तिथे जय। आम्ही सत्य आणि धर्माच्या बाजूने आहोत, त्याच्यामुळे जय सुद्धा आमचा होईल। सर, या दरम्यान त्यांनी एक म्हटलं निवडणूक आयोगाला नीट कायदेशीर अधिकार काय आहेत त्याबाबत ती स्पष्टता नाही, ते कोणत्या स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना पक्षाला देऊ शकतात? निवडणूक आयोग पण याविषयी सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट आहे, त्याच्यामुळे निर्णयाची तुम्ही काय अपेक्षा करता? गेल्या काही काळापासून 10 वर्षापासून निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षासाठी काम करणारे एक एजंट आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही। आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून न्याय घेऊ। सर, समजा 7 न्यायाधीशांचं न्यायपीठ झालं तरी त्याला पुन्हा वेळ लागेल आणि त्या सगळ्यामध्ये मुळात पक्ष आणि चिन्हाचा निर्णय हात लागेल आणि पुढले जे काही विषय आहेत
डिस्क्वालिफिकेशन असतील काय, पण आम्हाला अकॅडमिक विषय ते तिकडे जातील. सर हिंदी में बताइए कि सर मंगळवारी principal सुनावणीत ने- परत तुमचा युक्तिवाद होणार हो मंगळवारी नक्कीच देवदत्त कामत. होय. आणि कपिल साहेब सुद्धा. हां सर हिंदी में बताइए कि कपिल सिब्बल ने जो आर्गुमेंट किया है चुनाव आयोग को ऐसा अधिकार ही नहीं था। चुनाव आयोग को कोई अधिकार नहीं है. मैंने पहले भी कहा है, चुनाव आयोग ने शिवसेना के बारे में जो निर्णय लिया है, जो हमारी पार्टी का सिंबल और नाम किसी ऐसे व्यक्ति को दिया है जिसका कोई पार्टी से संबंध नहीं है, वजूद नहीं है, अस्तित्व नहीं है. मैंने इतना ही कहा सुबह कि चुनाव आयोग ने हमारे पार्टी को बेच दिया. रावसाहेब तुम्ही लगेच मुंबईला चालले आज. रावसाहेब तुम्ही आज मुंबईला चालले का? अरे विचारा ना मला ना. कोणी होतं का? बढ़िया हो गया. बोलिए बोलिए अजीत जी.